आपल्या फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आता वाजलेले आहेत 5:45 आणि चला तर आता व्हिडिओला सुरुवात करत आहे। सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आणि आज मी तुमच्यासोबत मस्त अशी जी बेसनवडी असते त्याची मस्त मसालेदार झणझणीत बेसनवडीची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे आणि बरंच काही शेअर करणार आहे। सो स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघा। तर सर्वात आधी इथे मी छान टिफिनसाठी एक झटपट होणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। ते म्हणजे पालक आणि त्यामध्ये थोडासा आलू टाकून मस्त असे पराठे बनवणार आहे आज। त्यासाठी मी आलू घेतलेला आहे, पालक, तिखट, हळद आणि थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट घेतली, पालक आणि हे पराठे खूप टेस्टी तर होतातच, पण आपण त्यामध्ये आलू ॲड केल्यामुळे ते छान सॉफ्ट होतात, नरम राहतात बऱ्याच वेळपर्यंत। आपण जर पालकचे पराठे अशी पालक फक्त चिरून केलेत ना तर ते तितके मऊलस होत नाहीत, पण तुम्ही जर अशा प्रकारे थोडा आलू टाकाल ना पराठे मस्त होतात, खूप वेळेपर्यंत मऊ राहतात। आणि मस्त तेल टाकून किंवा तूप आवडत असेल तर तूप टाकून मी ते खरपूस भाजून घेते। पिहूला तूप टाकून आवडतात, त्यामुळे इथे मी पिहूसाठी छान तूप टाकून भाजलेला आहे। बघा इतका मस्त झालेला आहे हा पराठा आणि चवीलाही खूप छान लागतो। गरम गरमही खूप छान लागतो आणि थंड झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, छान नरमच राहतो। तर चला आता माझा टिफिन इथे तयार आहे। तर आता आपण भाजी करायला घेऊया। त्यासाठी इथे मी बेसन घेतलं, पुन्हा तेच पूर्ण आपले जे कोरडे मसाले असतात ते घेतले, तिखट, हळद, मीठ आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकली थोडी, आणि मला आवडते म्हणून मी त्यात कस्तुरी मेथी टाकत आहे। छान टेस्ट येते कस्तुरी मेथीमुळे, वेगळाच फ्लेवर येतो। तर पाणी टाकून आपल्याला हे छान असं पातळसर मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये एकही काय म्हणतात त्याला गुठली राहता कामा नये, म्हणजे जाऊ द्यात। तर इथे बघा आता कढईत मी छान तेल टाकलं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरं टाकायचं आहे, मस्त तडतडू द्यायचं आहे। आणि त्यानंतर हे जे सारण आपण बनवलेलं आहे ते सर्व त्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त त्याला बराच वेळपर्यंत कमी फ्लेमवर होऊ द्यायचं आहे। बेसन मस्त शिजलं पाहिजे, घट्टसर झालं पाहिजे। तर इथे बघा 1-2 मिनिटातच हे अशा प्रकारे घट्ट होऊन आलं आणि या पूर्ण प्रोसेसला मला 5 मिनिट लागलेत। आणि ही बेसनवडी खूप मस्त बनते आणि चवीलाही खूप छान लागते। तर इथे सर्व जे आपले खडे मसाले आहेत ते मी इथे भाजून घेत आहे। त्याआधी कांदा पण भाजून घेतला आणि आता माझं हे जे बेसनवडीचं सारण होतं ते तयार झालेलं आहे। तर इथे मी ते डायरेक्टली आधी टाकलं होतं ताटात, पण लगेच लक्षात आलं तर काढून घेतलं आणि ताटाला थोडंसं तेल लावलं आणि आता हे सर्व त्यात मी टाकणार आहे, कारण तेल लावलं नसतं तर त्या वड्या चिपकल्या असत्या। तर बघा हे किती सॉफ्ट असं मस्त झालेलं आहे। तर हे चम्मचच्या मदतीने मी सर्व व्यवस्थित ताटामध्ये पसरवून घेणार आहे। हे थोडंसं गरमच आहे आणि गरम गरमच मी पसरवून घेत असते आणि व्यवस्थित पसरवून झालं की ते थंड व्हायला ठेवते। तोपर्यंत चला इकडे आपण मसाला काढून घेऊ। तर इथे मी भाजलेला कांदा घेतला आणि अद्रकचा तुकडा घेतला, आलं लसूण पेस्ट आणि सोबत जे आपण गरम मसाले भाजले होते ते सर्व गरम मसाले मिक्सरमधनं मस्त काढून घेतलेत। आता इथे फोडणी देत आहे आणि फोडणीची प्रोसिजर काय सेमच असते। तर इथे बघा छान जो मसाला काढला ना मिक्सरमधनं तो इथे मी आता आधी व्यवस्थित होऊ देणार आहे, त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले वगैरे टाकणार आहे। तोपर्यंत बघा इथे आपल्या वड्या पण बनवून तयार आहेत। ह्या वड्या तशाही खायला खूप 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 टेस्टी लागतात आणि ह्या तुम्ही तेलातनं तळूनही घेऊ शकता। तळून घेतलं की बापरे खूपच टेस्टी लागतात आणि आमच्याकडे ही भाजी खूप जास्त आवडीने खातात। कधी मी अशा बेसनाच्या वड्या करून करते, तर कधी बेसनाचं धिरडं तव्यावर करते आणि त्यानंतर त्याची भाजी करते। खूप छान लागतात ह्या भाज्या आणि आमच्याकडे आरोहीला आणि आरोहीच्या पप्पाला अशा मसाल्याच्या भाज्या फारच आवडतात। मला तितक्याशा आवडत नाहीत, पण तरी मी त्यांना आवडतात म्हणून अशा अधूनमधून करत राहते। तर इथे बघा छान आपली ग्रेव्ही पण आता तयार होत आहे आणि भाजी करताना मी नेहमी गरम पाणीच वापरते, त्यामुळे ग्रेव्हीला जी तर्री म्हणतो ना आपण ती खूप छान येते, कलर खूप छान येतो। अगदी तेल कमी टाकलं तरीसुद्धा कलर येतो। तर इथे ग्रेव्ही पण माझी जवळपास तयार होत आलेली आहे आणि मी जास्त घट्टसर करत नाही, कारण यांना पातळ आवडते। आणि ह्या वड्यानं वेळेवर जेव्हा आपण वाढतो ना तेव्हा ग्रेव्हीमध्ये सोडायच्या।
तर इथे माझी मस्त झणझणीत अशी बेसन वडीची भाजी तयार आहे. तुम्हीही करून बघा, खरंच खूपच मस्त लागते ही भाजी. हे बघा, हा आरोहीचा आणि माझा कबडचा कप्पा आहे. या साईडला माझे कपडे असतात, या साईडला आरोहीचे कपडे असतात. आणि हे सेट करायला माझ्याकडे कोणतंही ऑर्गनायझर नाही आहे, त्यामुळे असंच ठेवलेलं असतं. आणि आरोही एक कपडा काढायला जाते आणि सर्व कबड विस्कटून टाकते. आणि 1-2 दिवसातून मी रचत राहते तरी हे असं होऊन जातं. आणि 2 दिवस भयंकर पाऊस आला आणि कबड मध्ये पाणी जाईल असा तर मी विचारही केला नव्हता. पण तुम्हाला दाखवते बघा. आता मी जेव्हा कबड उघडलं तर मला कुबट वास आला. म्हटलं हे काय आहे, तर पाहायला गेली तर पूर्ण ड्रेस ओला कच्च, बिलकुल सर्व कपडे ओले झालेत. आणि पूर्ण मला वाटतं कबड मध्ये पाणी पाझरलं की काय. पूर्ण कपडे ओले चिंब झालेले आहेत आणि वासही खूप गंदा येत आहे. आता हे सर्व कपडे मला काढायचे आहेत आणि पुन्हा वॉश करावे लागतील, कारण भयंकर वास येत आहे. काल माझ्या एवढं लक्षात नाही आलं, पण आज उघडून बघते खूपच म्हणजे इतकं वास पण येत आहे आणि कपडे पण, सर्व कपडे पूर्ण ओलं चिंब झालं हे पण. आणि आपले घरं बघा 50-50 वर्ष जुनी असतात तरी त्यामध्ये एवढे प्रॉब्लेम येत नाहीत. पण हे क्वार्टर एवढे फारसे जुनेही नाहीत, तरी पण बघा इतकं पाणी मुरतं या क्वार्टर्समध्ये. आणि माझे सर्व कपडे ओले झाले, कपाटात सुद्धा पाणी आलेलं आहे. आणि भिंती तर आम्ही कितीदा रिपेअर करून घेतो किंवा घरी स्वतःही मी कितीदा रिपेअर करते, पण भिंतीही तशाच खराब होत राहतात कारण पाणी खूप जास्त मुरतं. बघा आता या कबडमध्ये कुठनं पाणी आलं असेल. सर्व भिंती ओल्या आहेत आणि कागद बघू शकता तुम्ही. हे बघा निघत पण नाहीये, चिपकला बिलकुल, इतका ओला झाला तो. आता मला हे पूर्ण कपडे पुन्हा वॉश करावे लागणार आहेत, आरोहीचे पण आणि माझे पण. हे एवढे सारे कपडे आहेत, पूर्ण ओले चिंब झालेत आणि ते पाणी पावसाचं होतं, पुन्हा भिंतीतनं पाझरलेलं आहे, त्यामुळे ते कपडे मी तसे वाळूही नाही घालू शकत. पुन्हा एकदा मला वॉश करावेच लागतील ते. तर बघा अशी कामं वाढतात. आणि आज मी ठरवलेलं होतं की मला गार्डनचं भरपूर काम करायचं आहे, सोबत एक मला वास पण बनवायचा होता. तर म्हटलं चला आज आपल्याकडे वेळ आहे तर आपण ते बनवूयात. पण मध्येच हे काम आलं. आता ते सर्व कपडे मी काढलेत बाहेर. त्यानंतर संपूर्ण कबड मला व्यवस्थित कोरडं करायचं आहे आणि यामध्ये माझा भरपूर वेळ गेला होता. कबडच नाही तर तुम्ही इथे बघा, ह्या ज्या भिंती आहेत ह्या सुद्धा फक्त 2 दिवसाच्या पावसाने कशा झालेल्या आहेत. ॲक्च्युली ह्या नेहमीच अशा होतात, मी रिपेअर करून घेत राहते आणि पुन्हा पावसाळा आलं की यामध्ये असं पाणी मुरतं आणि त्या सर्व खराब होतात. आणि इथे पण म्हणजे भरपूर ठिकाणी असं आहे की खूप जास्त ओल येते आणि भिंती खराब होत राहतात. आता पुन्हा ह्याही रिपेअर करून घ्याव्या लागतील. आता सर्व कपडे मी इथे वॉश करायला ठेवत आहे. ॲक्च्युली ते सर्व वॉश केलेले असल्यामुळे मी डिटर्जंट कमीच ॲड केली, पण थोडं कम्फर्ट त्यामध्ये ॲड केलं कारण त्याचा स्मेल खूप जास्त येत होता. तर आता मी इथे कपडे लावून घेते. आणि कितीही जरी कामं आलेत ना, पण मी ठरवल्यापैकी मला एखादं तरी काम करायचंच असतं. तर मी आज ठरवलेलं होतं की मला हा कॉर्नर जो आहे तो डेकोरेट करायचाच आहे थोडासा. तर माझं कबड आवरून झाल्यानंतर मी इथे हे कॉर्नर आधी क्लीन केलं. तिथे पण भिंत डॅमेज आहे, त्यामुळे खूप सारी रेती पडत राहते. पण ते भिंत वगैरे तर काही मी आता रिपेअर करत बसणार नाही आहे, कारण ती प्लांटरच्या मागे लपल्यात जाते. तर इथे हा माझ्याकडे छान एक कापड होता. ॲक्च्युली पिहूची टोपी होती, ती मी कट केली कारण त्याचा कापड खूप छान फरसारखा होता आणि कलरही गोड होता. तर तो तिथे मी टाकला. आणि त्यानंतर माझं एक क्यूट असं प्लांटर आहे जे मी बॉटलपासून बनवलेले आहेत, हे दोन्हीही प्लांटर. आणि हे बघा, याला हे प्लांटर कबुतरामुळे पडलं होतं तर ते थोडं डॅमेज झालं, पण तरीही त्यामध्ये छान झाड ग्रो होत आहे. आणि हे बघा माझं एक छोटंसं स्टोन पेंटिंग, त्यावर मी हनी बी काढलेली आहे. आणि मला असे छोटे छोटे DIY करायला गार्डनसाठी खरंच खूप जास्त आवडतात. हा जो रॅबिट बघितला हा मी यात्रेतून आणला होता 10 रुपयाला, त्यामध्ये लाईटही लागायचा
आणि असे छोटे छोटे मशरूम हे सर्व मी वॉलपुट्टीपासून बनवलेले आहेत, हे प्लांटरसुद्धा. तर अशा प्रकारे छोटे छोटे इलिमेंट मी या कॉर्नरमध्ये ॲड केले आणि झाला माझा बघा कॉर्नर किती सुंदर असा तयार. ही चिवताई जी तुम्हाला दिसत आहे ती पण वॉलपुट्टीपासूनच बनवलेली आहे. आणि आत्ता बघा हा कॉर्नर किती छान दिसत आहे. हा कॉर्नर रिसेट करायला मला फार तर 10 मिनटं लागलेत, पण बघा किती सुंदर दिसत आहे. मला गार्डनिंगची खूप आवड आहे आणि फक्त झाडं लावायलाच नाही तर ते सजवायला सुद्धा खूप आवडते. तर तो कॉर्नर तर क्लीन झाला आणि त्या गॅलरीमध्ये माझे सतत काही ना काही कामं चालू असतात, त्यामुळे ती क्लीन राहते. आणि ही जी गॅलरी आहे ही बेडरूमची आहे आणि याला तुम्ही आमची स्टोअर रूमसुद्धा म्हणू शकतात, कारण जो काही घरातला कचरा आहे तो सर्व इथेच आहे. म्हणजे कचरा नाही, एक्स्ट्राचं सामान जे असतं ते. तर कूलर पण इथेच लावलेला होता आणि आज तो क्लीन करायचा होता. ॲक्च्युली 2-3 दिवसापासून माझं चालू होतं ही गॅलरी क्लीन करायचं, पण कूलर क्लीन करण्यासाठी यांची मदत हवी होती. तर आज ते घरी होते तर म्हटलं चला आज क्लीन करूयात. तर त्यांनी मला कूलर क्लीन करायला मदत केली. तो आम्ही एका साईडला केला आणि त्यानंतर जेवढं काही एक्स्ट्राचं सामान होतं ते सर्व मी कूलरच्या वर इथे ठेवून देत आहे. म्हणजे खाली जास्त पसारा राहत नाही आणि मोकळं राहतं. आणि कपडेही मी याच गॅलरीमध्ये वाळायला घालत असते, त्यामुळे ही गॅलरी जरा सुटसुटीत असली तर बरी राहते माझ्यासाठी. या गॅलरीमध्ये पण मी काही झाडं लावलेलीच आहेत, जसं तुळस आहे, काही फुलांची झाडं आहेत. कारण या गॅलरीमध्ये ऊन छान येतं, म्हणून ज्या झाडांना ऊन जास्त लागतं ती झाडं इथे मी लावलेली आहेत. आणि आज मी ठरवलेलंच होतं की ही गॅलरी छान डीप क्लीन करायची, त्यामुळे मी जो काही एक्स्ट्राचा पसारा होता तो सर्व खरं तर डस्टबिनमध्ये टाकला आणि जे महत्त्वाचं होतं तेवढंच ठेवलं आणि सर्व गॅलरी व्यवस्थित डीप क्लीन केली. कूलरच्या पाण्यामुळे जी गॅलरीची टाईल होती ती खूप जास्त खराब झाली होती, तर ती सुद्धा मी छान पाण्याने धुतली. त्यानंतर ताराच्या घासणीने व्यवस्थित घासून काढली, तरी ती मला पाहिजे होती तशी क्लीन काही झाली नाही. तर शेवटी आता हार्पिकने ती मी क्लीन करणार आहे. सो चला माझी कामं काय चालूच राहतील. आता व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही लाईक केलं तर तेवढंच मला मोटिवेट होतं. आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि जुने असाल नवीन असाल, जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय, टाटा.